इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास इको गाडीला माणिकगाव खांब व मुंडेगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी इको गाडीवर डल्ला टाकत 4.25 रुपयांचे सोने चांदीचे पार्सल नेणाऱ्या इको गाडीवर सशस्त्र दरोडा टाकला आहे। याबाबत फिर्यादी गोपाल कुमार अशोक कुमार, धंदा मजुरी, राहणार धुरा, तालुका किरावली, जिल्हा आग्रा, उत्तर प्रदेश, सध्या राहणार जय बजरंग कुरिअर सर्व्हिस, कालबा देवी, मुंबई येथील दिलेल्या फिर्यादीनुसार जय बजरंग कुरिअर सर्व्हिस कालवा देवी येथे विष्णू सिंग यांच्याकडे गेले 1.5 महिन्यांपासून कुरिअर बॉयचे काम करत असून ही कुरिअर कंपनी ही सोन्या चांदीचे पार्सल पोहोचवण्याचे काम करते। त्याचप्रमाणे दिनांक 17/1/2024 रोजी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास मुंबई कालवा देवी येथून कुरिअरच्या शाखेतून मारुती इको कार नंबर MH12 UJ 6948 मध्ये नाशिक पर्यंत जाणारे सर्व पार्सल कुरिअरचे मालक शेठ विष्णू सिंग यांनी कामगारांच्या मदतीने सर्व पार्सल भरून दिले व सदरची गाडी ड्रायव्हर योगेंद्र शर्मा व सोबत असलेले आकाश तोमर यांच्या ताब्यात दिली। त्या पार्सलमध्ये नाशिक, धुळे, जळगाव येथील सोनारांचे सोने चांदीचे बिस्किटे व दागिन्यांचे पार्सल असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। दरम्यान कोट्यवधी रुपयांचे सोने असलेल्या या गाडीत सिक्युरिटी नव्हती, त्यामुळे ही धाडसी चोरी झाल्याची चर्चा आहे। दिनांक 18/1/2024 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास गाडी टोल नाक्याच्या पुढे माणिकगाव खांबच्या जवळ आल्यानंतर रस्त्यात गाडीच्या समोर अनोळखे 5 ते 6 जण इसमांनी एक इर्टिगा कार आडवी लावून व पाठीमागे एक गाडी उभी करून गाडी थांबवून लोखंडी रॉडचा धाक दिला। त्यानंतर गाडीचा दरवाजा उघडून ड्रायव्हर बबलू उर्फ जोगेंद्र कुमार आकाश तोमर याला गाडीच्या बाहेर ओढले व आकाशाचा मोबाईल फोन काढून घेतला व सर्वांच्या डोळ्याच्या मिरचीपूट लावली। त्यानंतर गाडीत पुढे 2 लोक बसले व बाजूला 2 लोक बसले व त्यांनी गाडी पुढे नाशिक बाजूकडील रस्त्याने घेऊन मुंडेगाव जवळील एका ढाब्यावर थांबवली। त्यानंतर इको गाडीतून 3,67,55,000चा माल चोरून नेले गेले। मात्र सदरचे इसम हे गाडीतील सोन्या चांदीचे सर्व कुरिअरचे पार्सल काढून घेऊन त्यांच्याकडील गाडीतून नाशिक बाजूकडे पळून गेले। त्यानंतर काही वेळा ड्रायव्हर व आकाश असे दोघे जवळ आले। ड्रायव्हर जोगेंद्र शर्मा यांनी त्याचे मोबाईलवरून नाशिक येथील कुरिअरचे मालक प्रेमसिंग यांना फोन करून घडलेली घटना कळविली। काही वेळातच प्रेमसेठ व त्यांच्या सोबत 2-3 लोक जवळ आले। त्यानंतर फिर्यादी गोपाल कुमार यांनी घोटी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिर्लेकर, पोलीस अधीक्षक सुनील भामरे, तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल दुमसे हे तपास करत आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी घोटी।